आपलं एक्सपर्ट न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत असाल आज या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी उत्साह साजरी होत आहे आणि उत्साह साजरी होत असताना रुद्रशंभो परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या पालखीचं आयोजन केलेलं आहे। त्या पालखीचं आयोजन करत असताना या ठिकाणी राजेंद्र नाडे आपल्या समोर उभे आहेत। त्यांना स्वीकारतो काय प्रयोजन आहे आता त्या नवीन पिढीला अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे आणि पारंपरिक मिरवणूक काढलेल्या आहेत। शिवाजी महाराजांच्या पालखीचे मिरवणूक झालेले आहेत। अंबेडच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा या ठिकाणी हाती घोडे उंट या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यानंतर जे पारंपरिक पद्धतीनं जे वेगवेगळे सगळे या ठिकाणी या ठिकाणी धनगर समाजाचं नेतृत्व करणारा धनगर समाजाचा दोल आहे। या ठिकाणी आपल्या यानंतर मागच्या साईडला जे पारंपरिक वासुदेव आहे यानंतर मागच्या साईडला वारकरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या मागच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे। तो पाळणा आपल्याला या ठिकाणी आहे। तुम्हाला आपला पाळणा दाखवण्याचं या ठिकाणी रुद्रशंभो परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी उत्साह साजरी करत आहेत। आपण या ठिकाणी या रुद्रशंभो परिवाराचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना आपण जाणून घेऊ की आजचे नियोजन हा जिल्ह्याने छान पद्धतीने केलेलं आहे। आपलं श्री विठ्ठल परिवार यांच्यातर्फे बरेच नियोजन करण्यात आलं आहे आणि पारंपरिक मंडळी वासुदेव शंकर्या ढोल पालखी वस्ती आरती घोडे उंट हे सगळं केलेलं आहे। संपूर्ण परिवाराने सुंदर काढलेले आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांने जे 12 बलुतेदार आणि 18 नगर काकीनाबरोबर काम केलं त्यांचं हे या ठिकाणी सर्व दर्शन या ठिकाणी होत आहे। आपलं काय मत आहे? सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि शिवराजांच्या सोहळ्यासाठी सर्व जाती धर्म या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कोणी समाज आलेला आहे, बहुरूपी समाज आलेला आहे आणि सर्व जाती धर्म या ठिकाणी सामाजिक आहे। या सोहळ्यात खरोखर एवढे आनंद झाला आणि मंत्रिमंडळ आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, सोबत सर्व काही कुठल्याही गोष्टी देखील आहे। या ठिकाणी भरपूर आनंद असा उत्साह झालेला आहे। धन्यवाद। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। आपलं काय मत आहे? आम्हाला खूप आनंद होतो। आम्हाला त्यांच्या ह्याच्यात मिरवणूक जयंतीमध्ये आम्हाला सामील करून घेतल्यामुळे आम्हाला खूप खूप उत्साह वाढला, आमचा खूप आनंद वाटला आम्हाला। धन्यवाद।
या ठिकाणी शिवाजी महाराजांची जी पालखी आहे, आपण या ठिकाणी पालखीचं दर्शन या ठिकाणी दाखवत आहोत. फुलवाडी भूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं आज पालखीमध्ये यांचं या ठिकाणी मिरवणूक होत आहे. आपण मागच्या साईडला पाहत असाल या ठिकाणी घोडे, या घोड्यावरती छोटासा बालशिवा या ठिकाणी बसलेला आहे. त्यानंतर मागच्या साईडला तुम्हाला हत्ती, उंट याचं देखील या ठिकाणी नियोजन केलं दिसतंय. मागचं जे हत्तीवरती छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झालेले दिसत आहेत, हे एकंदरीत दृश्य मुरुड शहरामधील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. आपण हे दृश्य, सर्व दृश्य जे पाहत आहात ते मुरुड शहरामधले दृश्य पाहत आहात. एकंदरीत आपण या जयंतीचा उत्साह या ठिकाणी अगदी छान पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. रुद्रशंभू या परिवाराच्या वतीनं अगदी सुंदर पद्धतीचं नियोजन या मुरुड परिवाराने केलेलं आहे. त्याबद्दल रुद्रशंभू परिवाराचं मी या आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद म्हणतो. त्यांना देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ज्या उमेदवार होत्या त्या ठिकाणी आपल्याला सारिकाताई फेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आजच्या दिवशी त्या संदर्भात काय सांगाल? आज आपल्या मुरुडमध्ये शिवजयंती निमित्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष, महिला, मुलं सहभागी आहेत आणि खूप मोठ्या जोरदार शिवजयंती साजरी केली जात आहे. मुरुड व मुरुड परिसरातील सर्व गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे खूप चांगल्या संख्येने आणि खूप छान पद्धतीनं इतर रॅली निघत आहे. त्यात सगळे आम्ही सहभागी झालेले आहोत. धन्यवाद. आपलं काय मत आहे? आज छत्रपती शिवजयंती निमित्त पहिल्यांदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आज आपल्या मुरुड नगरीमध्ये छत्रपती शिवाजी जयंती महाराजांच्या जयंती निमित्त जे पारंपरिक पद्धती लुप्त होत चालले आहेत, अशा पारंपरिक पद्धतीने आज इथे आपण हत्ती, घोडे, पालखी, उंट अशा पद्धतीने मिरवणूक काढत आहोत. आणि खरंच ही एक आपली परंपरा जपण्यासाठी हे करणं खूप आवश्यक आहे. आताच्या आधुनिक पिढीला हे खूप मागं पडत चाललंय मोबाईल युगामध्ये. त्यामुळे लहान थोरांना इथून पुढे संस्कार देण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की इथून पुढे आपण म्हणजे कुठल्या पद्धतीने खऱ्या प्रकारे शिवजयंती साजरी केली पाहिजे. मग अशी शिवजयंती साजरी करण्यासाठी आज आम्ही महिला, बालक, मुलं आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. आज आम्ही खूप खुश आहोत, आनंदी आहोत आणि अशाच पद्धतीने इथून पुढे शिवजयंती साजरी व्हावी अशी अपेक्षा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या दोघींचाही धन्यवाद. आपण आज हे रुद्रशंभू परिवाराच्या वतीनं आज सगळा प्रोग्राम चालू आहे, आपण या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद.